येऊरच्या कथित टीडीआर घोटाळ्यामध्ये अनेक उच्चपदस्थांचा सहभाग. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये जनता दरबार घेत गणेश नाईकांचा हल्लाबोल. सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्याचाही इशारा. स्वतःला खासदारकी, मुलाला आमदारकी. सुनील तटकरेंकडे कोणता जादूटोणा? शिवसेना नेते रामदास कदम यांचा खोचक टोला. भुंदू खरातचा संदर्भ देत कदमांकडून शंकाही उपस्थित. नारायण राणेंचं नाव खासदारकीसाठी सुचवल्यानं मला मंत्रीपद नाही. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांचं वक्तव्य. राणेंचं नाव सुचवल्यानं धमक्या आल्याचाही दावा. ओमराजे निंबाळकर आपलेच होते, त्यांच्यावर टीका करणार नाही. मातोश्रीवरील धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचे वक्तव्य. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. नागपुरातील आमदार निवासामध्ये राहत आहेत विद्यार्थी. एसआयआरच्या कामासाठी विद्यार्थी आणल्याचा आरोप. ओळखपत्र न घेता विद्यार्थ्यांना खोल्या उपलब्ध. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपवर आरोप. पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,65,00,000वर. हजारो अपात्र बहिणींकडून बेकायदेशीरपणे पैशांचा लाभ. अपात्र महिलांकडून वसुली करण्याची यंत्रणा अद्याप ठप्प. आरटीआयमधून माहिती समोर. पीओपी गणेश मूर्तींबाबत आज हायकोर्टामध्ये सुनावणी. पीओपी मूर्तीवरील अंतिम निकाल प्रलंबित. निकाल लांबल्यास नैसर्गिक जलप्रवाहांमधील विसर्जनाला पूर्ण मनाई. नाशिकमध्ये एफडीएची कारवाई सुरूच. गंगापूर रोडवरील हॉटेलचा परवाना रद्द. हॉटेलच्या स्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष. अवंती स्नॅक्सचा परवाना रद्द. सांगलीमध्ये गुळ व्यापारी पेढीवर एफडीएचा छापा. 4.25 लाखांचा गुळ जप्त. गुळामध्ये घातक रसायनं मिसळल्याच्या तक्रारी. गुळावरील लेबलिंगमध्ये दोष. शिक्षक भरतीसाठी 2,000हून अधिक उमेदवार वेटिंगवर. तांत्रिक अडचणींमुळे पसंतीक्रम भरण्यात अडचण. उमेदवारांना महिनाभरानंतर पुन्हा संधी मिळणार. वाहन चालकांना पुन्हा E10 पेट्रोल मिळण्याची शक्यता. E20 बाबत वाद. सरकारचा E10 बाबत गांभीर्यानं विचार सुरू. E10 बाबत सरकारी तेलकंपन्यांची चर्चा. E10 आणि E20ची एकत्र विक्री होण्याच्या हालचाली. राज्यामध्ये एसआयआरच्या पुढील टप्प्याच्या वेळापत्रकामध्ये बदल. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला. दावे हरकतींसाठी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरची मुदत. एसआयआरची पुढील टप्पा पूर्ण. मध्य रेल्वेवरील 15 डबा लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार. डिसेंबरपर्यंत 15 डबा लोकलच्या फेऱ्या थेट 100 पार. सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण. प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण होताच 15 डबा लोकल धावणार. रेल्वे प्रवाशांच्या सुविधांचा दर्जा वाढणार. पश्चिम रेल्वेवर विमानतळ स्टाईल स्वच्छतागृह. रेल्वे प्रवाशांना दर्जेदार स्वच्छतागृह मिळणार. डिलक्स स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय. नाशिकच्या सुरगाण्यामध्ये झेडपी शाळा कोसळली. विद्यार्थी शिकत असताना इमारत कोसळली. वर्षभरापूर्वी शाळेचे 3 पत्रे उडाली. 6 महिन्याआधी शाळेच्या काही भिंतीही कोसळल्या. मुख्यमंत्री काका आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या. रस्ता दुरुस्तीसाठी भिवंडीतील चिमुकल्यांची फडणवीसांना हाक. 35 ते 40 गावांना जोडणारा टेंभवली खारबाव रस्ता खड्डामय. विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. राज्यावर चिंतेचे ढग. पावसाची तूट वाढतीये. अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद. 33% जिल्ह्यातच सरासरीपेक्षा जास्त पाऊस. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यावर दुष्काळाचं संकट. आजची तरुण पिढी कुणाचंही ऐकत नाही. तरुणाईला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं जेनझींबाबत वक्तव्य. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 82वी जयंती. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी वीरभूमी या स्मृतीस्थळी जाऊन राजीव गांधींना केलं अभिवादन. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेतेही यावेळी उपस्थित.
मुंबईमध्ये टॅक्सी चालकाची मुजोरी, मराठीमधून ओटीपी सांगण्यावरून प्रवाशासोबत वाद. ओटीपी इंग्रजीमध्येच सांगण्याचा चालकाचा आग्रह, टॅक्सी चालकाची प्रवाशावर आरेरावी.